नमस्कार, कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला पूर्ण 1 किलो मटणाचं सुक्कं मटण आणि रस्सा झणझणीत असा करून दाखवणार आहे, एकदम गावरान पद्धतीने। तर त्यासाठी हे 1 किलो मटण स्वच्छ 2 पाण्याने धुवून चांगलं पाणी निथरून घेतलंय। तर सगळ्यात अगोदर आपण याला हळद आणि मीठ लावून घेऊ। तर पूर्ण 1 चमचा भरून मी मीठ घेतलेलं आहे। याच्यानंतर हळद घेणार आहे आपण, अर्धा चमचा हळद घ्यायची। आणि आता हे छान असं हाताने एकदम चोळून ह्याला मिक्स करायचं आहे, जेणेकरून सगळ्या प्रत्येक मटणच्या ह्या पीसला हळद आणि मीठ लागलं पाहिजे। तर मी चांगल्या हाताने चोळून मिक्स करून घेते अगोदर। तर हे अतिशय चांगल्या पद्धतीने मी छान एकदम हाताने चोळून लावलेलं आहे याला। आणि मटण जे आहे ते आपण थोडंसं मटण चाप घेतलेला आहे आणि नंतर थोडंसं कंबरचं पण घेतलेलं आहे। तर हे अतिशय चविष्ट लागतं। तर आपल्याला हे 1 तासभर किंवा अर्धा तास तुमच्या वेळेनुसार तुम्ही थोडंसं ह्याला मुरू द्या, झाकून आपण ह्याला मुरू देणार आहेत। तर आपला अर्धा तास झालेला आहे। तर आपण आता हे मटण जे कुकरला आपण झटपट करणार आहे, त्याच्यामुळे कुकरला शिजवून घेणार आहे। पातेल्यामध्ये किमान 1 तास तरी लागतो, त्याच्यामुळे मी कुकरमध्ये शिजवून घेते। तर थोड्याशा वेगळ्या पद्धतीने शिजवून घेणार आहे। तर त्यासाठी हे 2 मोठे कांदे असे उभे कट करून घेतलेत, 2 टोमॅटो आहेत, 2 गावरान, नंतर थोडासा पुदिना आहे आणि कोथिंबीर चिरून घेतली। आणि इकडे हे आल्या आणि लसणाची पेस्ट आहे, 3 लसणाच्या गड्ड्या आणि 2 इंच आल्याचा तुकडा आहे, याची पेस्ट करून घेतली। तर इकडे कुकरमध्ये आपण 2 चमचे तेल टाकलेलं आहे। तर याच्यामध्ये आता आपण कांदा टाकून घेऊ। आणि आपल्याला कांदा इथपर्यंतच तळायचा आहे की याचा कलर आपल्याला चेंज होऊ द्यायचा नाही, नाहीतर थोडासा सुक्या मटणला वास वेगळा येतो। त्याच्यामुळे आपल्याला थोडासा शिजवून घ्यायचा आहे कांदा, थोडक्यात नरम करून घ्यायचा। 2 मिनिट लागतो फक्त। तर कांदा आपला कलर आणखी बदललेला नाही, पण छान असा नरम झालेला आहे बघा। तर या वेळेला आपल्याला याच्यामध्ये आल्या लसणाची पेस्ट टाकायची आहे, 2 चमचे, आणि थोडीशी आपल्याला नंतर फोडणीच्या वेळेस ठेवायची। आणि छान मिक्स करून घ्यायचे। नंतर आपण टोमॅटो टाकून घेऊ, जे ते गावरान टोमॅटो घेतलेले आहेत 2 उभे चिरून घेतलेले, हे पण टाकू। आपल्याला आता याच्यामध्ये थोडंसं अळणी पाणी जास्तीचं करायचं आहे, म्हणजे ह्याच अळणी पाण्याचा आपल्याला रस्सा बनवायचा आहे। दुसरं वरतून पाणी आपल्याला कोणतंच टाकायचं नाही, अतिशय चविष्ट होतो। आणि मंडळी, माझ्या तुम्ही फक्त नॉनव्हेज आणि याच्या रेसिपीलाच फक्त प्रतिसाद देत आहे। तर माझे इतर पण बऱ्याचशा खूप रानभाज्या आहेत, नंतर दुसरं चांगले आपल्या हॉटेलमध्ये वगैरे भाज्या भेटतात, त्या पद्धतीच्या भाज्या बनवलेल्या आहेत, त्याला पण प्लीज तुम्ही भेट द्या। कारण मी प्रत्येक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दुसऱ्या व्हिडिओची लिंक देतच असते, तर त्या पण तुम्ही रेसिपीज बघत जा, खूप छान झालेल्या आहेत। तर आपले टोमॅटो पण नरम झालेत आता। तर आपण आता याच्यामध्ये मटण टाकून देऊ, त्यानंतर कोथिंबीर टाकू आणि पुदिना पण टाकू, थोडासा अर्धा, आणि छान मिक्स करायचं आहे आपल्याला। चांगलं मिक्स करून घेतलं। आता आपण याच्यावरती एक ताट ठेवणार आहे, थोडंसं खोलगट असं, आणि रश्श्यासाठी आपल्याला याच्यात पाणी टाकायचं आहे, 2 ग्लास पाणी गरम करून घ्यायचं। अशा पद्धतीनं वरती आपण त्याच्या अंगचंच पाणी खाली सुटू द्यायचं आणि वरती हे गरम पाणी करून ते पाणी जर टाकलं आणि त्याचा जर आपण
आणि रस्सा काढला तर ती भाजी खूप चविष्ट होते, त्याचं मटणाचं जे रस्सा आहे तो. तर ही प्रोसेस तुम्ही नक्की अवलंबवत जा. तर आपण आता हे पाणी गरम होईपर्यंत वाट बघू. बघा 10 मिनिट झालेलं आहे आणि पाणी पण आपलं छान गरम झालंय. तर आता खाली पण पाणी चांगलं सुटलं असेल, बघू आपण. तर हे गरम पाणी टाकून घेतलं. तर आपल्याला आणखी आणि रस्सा थोडासा जास्त करायचा आहे आणि दुसरं पाणी वापरायचं नाही, म्हणून आपण अजून परत दुसरं पाणी ठेवणार आहे आणि तेवढंच पाणी आणखी टाकून नंतर कुकरची शिट्टी करून घेणार आहे. हे बघा, हे पण पाणी गरम झाले. आता हे पण आपण टाकून घेऊ मटणमध्ये. तेवढा रस्सा आपल्याला पुरेसा होईल. आता तर आपण आता 3 शिट्ट्या करून घेणार आहे त्याच्या. तोपर्यंत आपण याच्या वाटणाची तयारी करून घेऊ. तर कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. तर आपण हे बाजूला उतरून घेऊ आणि मसाल्याचं वाटण तयार करू. तर हे खड्या मसाल्यामध्ये आपण घेतलेला आहे, दालचिनी घेतली आहे थोडंसं, उंची शहाजिरे अर्धा चमचे, मिरे आहेत एक 15-20 मिरे आहेत, 8-10 लवंग आहेत आणि 5-6 वेलची आहे. नंतर याच्यामध्ये आपण 2 चमचे धने घेतलेले आहेत आणि 1 चमचा पांढरे तीळ घेतलेले आहेत. तर हे आपण कोरडं भाजून घेणार आहे. तर लोखंडी तव्यावर भाजते. तवा छान गरम झाल्यानंतर लगेच आपण याच्यात 1 सेकंद फक्त आपल्याला शेकून घ्यायचे, भाजायचं नाही, शेकून घ्यायचं आहे आपल्याला, जेणेकरून आपल्याला याची चव नाही आपल्याला बिघडू द्यायची. आणि नंतर हे तीळ आणि धने पण टाकून घ्यायचे. ते पण हलकेसे असे शेकूनच घ्यायचं आहे सगळं. तो गंध सुटला पाहिजे एकदम छान. तर आपण काढून घेऊ आता याला. तर त्याच तव्यामध्ये आता मी कांदा टाकून घेते. 2 मोठे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत आणि थोडंसं तेल टाकून आपल्याला भाजून घ्यायचे सोनेरी कलरवरती. तर कांदा खोबरं भाजीपर्यंत हे आपलं छान थंड होतं आहे. आता अगोदर हे कोरडं आपल्याला वाटून घ्यायचं आणि याच्यानंतर कांदा खोबरं वाटून घ्यायचं याच्यात. आता कांद्याचा थोडासा कलर चेंज झाल्यानंतर आपल्याला थोडंसं याला साईडला करायचं आहे आणि इथं आपल्याला खोबरं पण लगेच भाजून घ्यायचं आहे. तर अर्धी वाटी जे अर्धा खोबरा असतो त्याच्यातलं मी अर्धी घेतलेला आहे, थोडासा भाजलेला आहे, तो खोबरा टाकते आणि त्याला पण आपल्याला चांगलं लालसर असं भाजून घ्यायचं. तर हे खोबरं पण आपलं छान भाजून झालं आणि कांदा पण. तर आता हे एका प्लेटमध्ये काढू थंड होण्यासाठी. तोपर्यंत आपण हे जे मसाले आहेत हे वाटून घेऊ. आपण हे अशा पद्धतीने हे आपण वाटून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये कांदा आणि खोबरं टाकते. पाणी टाकून बारीक पेस्ट करून घेऊ याची. तर हे अशा पद्धतीनं आपलं हे छान मटण शिजून तयार झालेलं आहे आणि रस्सा पण बघा आणि भरपूर झालेला आहे. तर आपल्याला याच्यामध्ये दुसरं पाणी टाकायचंच नाही, त्याच रश्श्यामध्ये आपल्याला रस्सा करायचा आहे आणि सुकं मटण काढून घ्यायचं आहे बाजूला. तर हे नुसतं आपण पाणी आहे बाजूला आणि हे सुकं मटण काढून घेतलेलं आहे. तर सगळ्यात अगोदर आपण हे अळणी जे आहे ह्याचा रस्सा करून घेऊ. तर ह्या स्टीलच्या ह्या आपल्या भांड्यामध्ये आपण तेल टाकलेलं आहे 2 चमचे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं हे
काळा मसाला 2 चमचे आहे, कांदा लसूण मसाला 2 चमचे आणि 1 चमचे बेडगी पावडर आणि थोडीशी आपल्याला हळद घ्यायची. थोडंसं आलं लसूण टाकू. तेल गरम झाल्यानंतर गॅस कमी करायचा आहे आपल्याला आणि नंतर हे जे आपण काळं तिखट, बेडगी मिरची पावडर आणि हळद घेतली होती ते आपण टाकून घेऊ. छान मिक्स करून घेऊ, म्हणजे तेलामध्ये तळून घेऊ चांगले. नंतर आपण जे वाटण करून घेतलेलं होतं त्याच्यातलं 3 चमचे आपण वाटण टाकून घेऊ आणि बाकीचं सुक्यासाठी ठेवू. थोडंसं पाणी टाकू आपण याच्यामध्ये, हेच अजून पाणी टाकायचं आणि 2 मिनिट छान शिजवून घेऊ आपण याला. एक मिनिट जर आपण याला झाकून ठेवू म्हणजे छान ह्याला तेल सुटेल. दोन मिनिट झाले बघा, मस्त एकदम छान शिजून तयार झालेला आहे. तर आता याच्यामध्ये आपण जे अळणी रस्सा काढून घेतलेला होता तो टाकून देऊ आपण. छान आता दणकून एकदम उकळी येऊ द्यायची आपल्याला याला आणि याला आता बाजूच्या गॅसवर मी शिजत ठेवते, तोपर्यंत सुकं करून घेते. ते हा रस्सा बाजूला उकळत आहे तोपर्यंत आपण सुक्या मटणसाठी या कढईमध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे. नंतर याच्यात पण आलं लसणाची पेस्ट टाकून घेऊ. परत नंतर आणखी तेच मसाले 1.5 चमचा कांदा लसूण मसाला म्हणजे काळं तिखट, 1 चमचा बेडगी मिरची पावडर आणि हळद आहे हे टाकून घेऊ आपण. आणि नंतर उरलेले 2 चमचे जे आहे ते आपण हे वाटण टाकू. कांदा खोबरा आणि थोडेसे सुके मसाले आहेत ते. आणि छान परतून घ्यायचं 1, 2 ते 3 मिनिट आणि गॅस स्लो ठेवायचा आहे म्हणजे खाली जळणार नाहीत मसाले. छान उकळा आहे आपला हा रस्सा. आता तर थोडंसं मीठ टाकते, मीठ कमी आहे, आपण फक्त शिजवते वेळेसच मीठ टाकलेलं होतं, तर अर्धा चमचा मीठ टाकते आणखी. आणि गॅस एकदम स्लो करायचा आणि परत आपल्याला 5 मिनिट छान शिजू द्यायचं म्हणजे मस्त एकदम तर्री छान येते याला. तर छान आपला मसाला भाजून तयार झाला आहे, चांगला एकदम तेल पण चांगलं सुटलं आहे आणि सुगंध पण एकदम मस्त सुटलेला आहे. तर आता याच्यामध्ये आपण मटण टाकून देऊ सुक्कं आणि मिक्स करून घेते. आता याच्यामध्ये थोडंसं आपण जे अळणी पाणी राहिलेलं आहे ते टाकून घेऊ आणि छान मिक्स करून झाकून आपल्याला याला 5 मिनिट चांगलं शिजू द्यायचं. थोडंसं मीठ टाकते, मीठ कमी आहे. झाकून ठेवू आपण 5 मिनिट झाकून ठेवू. इकडे आपला रस्सा पण छान उकळलेला आहे बघा, किती मस्त कट आला आहे का नाही, एकदम झणझणीत.
आणि एकदम गावाकडच्या पद्धतीनं, जास्त काही साजरं संगीत काही केलेलं नाही, काय नाही, आपलं साध्या आणि सोप्या पद्धतीनं 5-6 व्यक्तीसाठी एकदम भरपूर असं झालेलं आहे. तर आता याच्यात मी कोथिंबीर टाकून घेते आणि थोडासा पुदिना पण टाकते. तर 5 मिनिट झालेला छान आपलं सुक्कं मटण पण तयार झालं. तर आता गॅस करू बंद आणि वरतून टाकायची आपल्याला पुदिना. आणि पुदिना टाकून झाल्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकून घेते आणि छान मिक्स करून घेते याला. तर ह्या अशा पद्धतीनं आपलं मस्तपैकी सुक्कं मटण आणि झणझणीत असा रस्सा तयार झालेला आहे. तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला आणखी पण तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.